चला तर आज बघा कच्चं दूध आता गरम करत होते. रोज मी कच्चं दूध थोडंसं काढून ठेवते. तर कच्च्या दुधाचा काय उपयोग करणार तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर बघा मी आता रात्री गुलाबाचं फुल होतं ना माझ्याकडे, म्हणजे आमच्या झाडांना मस्त छान गुलाबाचे फुलं येतं ना, मी रात्री पाण्यात टाकून ठेवलं. त्याला आता पूर्ण पाण्यामध्ये चोळून एकजीव करून घेते आणि नंतर आता मी घेतली कोरपड. तुमच्याकडे गुलाबजल म्हणजे फुल नसेल तर तुम्ही गुलाबजल वापरू शकता. मग नंतर घेतली कोरपड. कोरपडीचा गेर काढून घ्यायचा आहे. कोरपड प्रत्येकाच्या अंगणात असते. तर कोरपडीने आपल्याला खूप असं नॅचरल मस्त स्क्यूब बनवायचे. त्याच्याने चेहऱ्याला खूप छान ग्लो येतो कोरपड लावल्याने आणि चेहऱ्याची काळवटी निघते. चेहऱ्याला छान अशी चकाकी येते. अशा पार्लरसारखा ग्लो येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि थंडावा, उष्णता कमी करते कोरपड. डार्क सर्कल कमी होतात. त्यामुळे आपण कोरपड प्रत्येकजण वापरतो. तर बघा आता तिला चांगलं गुलाबजलमध्ये मिक्स करून घेतले आणि आता मी आपल्या आईस क्यूब बनवण्यासाठी टाकून दिलेलं आहे. तर पाकळ्या पण टाकून द्यायच्या आहे आणि जशीच तशी ते कोरपडीचा गेर असतो ना, तो पण टाकून द्यायचा आहे. तर मी आता सगळं टाकून दिलं आणि आपण आता याच्यामध्ये एका साईडला उरलेल्या याच्यामध्ये कच्चं दूध टाकणार आहे. कच्च्या दुधाने पण खूप छान असं आपल्या चेहऱ्याला जर कोरडी त्वचा असेल तर ऑइली स्किनसारखे असं ग्लो, छान असा ग्लो आणि चेहऱ्याला असं जे आपण क्लीनअप करतो ना, ते क्लीनअप करायला तर काही प्रत्येकजण जाऊ शकत नाही. तर क्लीनअप करण्यासारखं आपण घरीच कच्च्या दुधाने चांगलं थोडंसं चेहऱ्याला मालिश करायची आहे. तर जो आपला चेहरा थकल्यासारखा झालेला असतो ना, त्या थकलेल्या चेहऱ्याला आपण आईस क्यूबने चांगलं पार्लरसारखं चोळून चाळून जर पूर्ण चेहऱ्याला हे केलं ना, तर खूप छान आपलं जसं आपण क्लीनअप करायला जातो ना, तसा ग्लो येतो ना, तसाच ग्लो येतो घरच्या घरी. आपण हे 8-10 दिवसांनी किंवा 1-2 दिवसाच्या आडसुद्धा करू शकता आणि खूप छान संपलं का मी लगेच टाकत राहते याच्यामध्ये आणि मुलीला पण मला पण कामात येतं. खूप छान असं घरच्या घरी आपण आणि नॅचरल पद्धतीने प्रत्येक वेळेस आपण काय म्हणता बाहेरच्याच वस्तू वापरून, प्रोडक्ट वापरून चेहऱ्याला हे करतो आपण, त्याकरता आहे ना आपण घरच्या घरी नॅचरल जेवढं वापरता आलं ना, तेवढं वापरून बघा तुम्ही. नॅचरल याच्याने खूप छान चेहरा होतो आणि आपण केमिकलच्या जास्त वस्तू वापरून चेहऱ्यावर आपण पूर्ण म्हणजे आपल्या चेहऱ्याला सवय तशी करायची नाही. आपण जितकं नॅचरल वापरलं ना, तितकं छान असतं. तर बघा मी आता मसाज करून घेते आणि आपलं वय होतं आणि आपलं लक्ष राहत नाही. आपण कामाच्या व्यापमध्ये मुलांच्या सगळ्यांकडे लक्ष देतो, पण आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देत नाही. मग काळवटी येते, डोळ्याखाली काळेपणा येतो. तर आपण थोडं आपल्याकरता 10-15 मिनटं काढायचं आहे सकाळी-सकाळी आणि मी आता अंघोळीच्या पहिले म्हटलं चला दुधाचा ते लावल्यानंतर वास वगैरे येऊ शकतो. त्यासाठी पहिले अंघोळीच्या पहिले चांगलं आपण मसाज करून घ्यायची आणि अशा पद्धतीने करून बघा, वापरून बघा.